बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडलेली ही थरारक आणि हृदयद्रावक घटना कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही। आपल्या सर्वांना माहीत आहे की भर उन्हाळ्यात सर्वत्र पाऊस पडत आहे। गणपत जाधव नावाच्या एका सामान्य शेतकऱ्याची ज्याच्या आयुष्यात एका रात्रीत असा काही चमत्कार घडला की संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। गणपत जाधव हा एक कष्टाळू शेतकरी, अंगावर फाटके पण स्वच्छ कपडे, चेहऱ्यावर कष्टाच्या रेषा आणि डोळ्यात मुलांच्या भविष्याचे एक छोटेसे स्वप्न। गणपतची परिस्थिती बेताची होती। त्याच्याकडे फक्त 4 एकर जमीन होती, पण त्या 1 एकर जमिनीला तो पोटच्या पोराप्रमाणे जपायचा। गावकरी नेहमी म्हणायची, गणपत तुझी जमीन छोटी आहे पण तू तिचं सोनं केलंस रे। गणपत हसून उत्तर द्यायचा, जमीन किती आहे याला महत्त्व नाही, आपले तिच्यावर किती माया आहे हे महत्त्वाचं आहे। त्याच्या संसारात पत्नी लक्ष्मी आणि सोनू राणी ही 2 मुले होती। मुलांना चांगलं शिकवावं, त्यांना नवीन कपडे मिळावेत एवढीच गणपतची साधी इच्छा होती। पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। पावसाने उन्हाळ्यात मग रौद्ररूप सर्वत्र धारण केलं आहे। आभाळ फाटल्यासारखा पाऊस उन्हाळ्यात पडत आहे। बीड जिल्ह्यात सगळीकडे पूर परिस्थिती होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती। एका रात्री पावसाचा जोर प्रचंड वाढला, विजा कडकडत होत्या, वारा सुसाट सुटला होता आणि काळभोर आकाश जणू जमिनीवर कोसळत होतं। गणपतची जमीन नदीकाठी असल्यामुळे लक्ष्मी काळजीत होती। ती म्हणाली, गणपत हा पाऊस थांबेल का? आपली जमीन नदीकाठी आहे, काही अघटित घडणार नाही ना? गणपतने तिला धीर दिला, काळजी करू नको, देवावर भरोसा ठेव। पण त्या रात्री गणपतलाही झोप लागली नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थोडा ओसरला। गणपत धावत आपल्या काजाच्या तुकड्याला म्हणजेच आपल्या शेताला बघायला गेला, पण शेतापाशी पोहोचताच त्याचे पाय जमिनीखाली खेळले। त्याच्या अंगातून एक थंड शिरशिरी गेली। त्याने जे पाहिलं त्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता। त्याने डोळे चोळून पाहिलं, पण सत्य बदलणार नव्हतं। तिथे काहीतरी अघटित घडलं होतं। गणपतच्या त्या 1 एकर जमिनीवर जिथे कालपर्यंत हिरवं पीक डोलत होतं, तिथे आज फक्त पाण्याचा वेढा आणि चिखल होता। पण धक्कादायक गोष्ट वेगळीच होती। गणपत तिथे उभा होता आणि आपली जमीन शोधू लागला, पण त्याला आपली जमिनीत सापडत नव्हती। संपूर्ण गाव तिथे गोळा झालं। लोक आश्चर्याने बघत राहिले। मग त्या भीषण परिस्थितीने गणपतच्या शेतातील 2 ते 3 फूट खोल माती संपूर्णपणे खरवडून निघली होती। जमिनीचा नकाशाच बदलला होता। त्याचे बांध, त्याच्या खुणा, सगळं काही निसर्गाने पुसून टाकलं होतं। आजूबाजूच्या लोकांच्या जमिनी तशाच होत्या, पण गणपतची जमीन मात्र एक खोल खड्ड्याचं रूपांतर झालं होतं। अशा प्रकारे मग गणपतवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला होता। त्याचं पीक हे नष्ट झालं होतं। तर अशा प्रकारे संपूर्ण परिस्थिती महाराष्ट्रावर आता आलेली आहे। उन्हाळ्यात भयंकर पावसाचा सांगितला जात आहे, परंतु हा पाऊस अवकाळी पाऊस आणि त्यानंतर जे काही रौद्र रूप धारण करत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे।